शेतकरी सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते आता अजून निवडणुकीचा निकाल लागलेला नाही, परंतु आता राहिलेल्या गटामधून आमचे उमेदवार सर्वचे सर्व आघाडीवर येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं तर आता यांनी जे सांगितलं की दादांचा पॅनलचे जे त्यांचे उमेदवार होते, आता आमचा एक असा सवाल आहे तुम्हाला की अजितदादा स्वतःच्या आमदारकीचा फॉर्म भरल्यानंतर ते शेवट सांगता सभेला यायचे, पण इतिहासातली माळेगावची ही पहिलीच निवडणूक आहे। म्हणजे आम्हाला आठवतोय ती बियाणं आतापर्यंतची तुम्ही सगळ्यात पहिलीच अशी निवडणूक आहे की अजितदादांना बारामतीमध्ये 5 ते 6 दिवस थांबायला लागले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दादांना इतक्या म्हणजे वरच्या पातळीनं खाली ग्राउंड लेवलला येऊन राजकारण का करायला लागलं किंवा स्वतः त्यांना प्रचाराला का जायला लागलं, ह्याचा सुद्धा त्यांना एक सवाल आहे की दादांना ठीक आहे, दादा विकासाचा माणूस आहे, दादा विकास पुरुष आहे, दादा काम करतात। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लोकसभा आणि विधानसभा झाली त्यात आमच्याच सहकार बचाव पॅनल, आमच्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी, अण्णांनी, काकांनी, आम्ही अण्णाचं एवढं वय झालं तरी अण्णा स्वतः ग्राउंडला जाऊन उन्हातानाच अजितदादांचा प्रचार केला आहे, सुनेत्रा वहिनींचा प्रचार केला आहे। म्हणजे प्रामाणिक काम ह्या सगळ्यांनी केलं आहे। पण माळेगाव शेतकरी सहकारी साखर कारखाना हा वेगळा विषय आहे। आणि ही जी निवडणूक लागली ही पक्षीय निवडणूक नाही। सगळ्यात महत्त्वाचं की भाजपने पूर्ण कुठली एंट्री केली नाही किंवा अजितदादा वर्सेस अण्णा अशी निवडणूक पण नाही। हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून अण्णांनी ही निवडणूक लावलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण खात्री आहे जी काही उमेदवार येतील राहिलेल्या ह्याच्यात ते आमचे ताकदीने उमेदवार निवडून येतील। पैसे वाटपात सुद्धा आरोप केला जातोय, काय सांगताल? हा 100% झालेला आहे। शेवटी आज ह्यांनी जी निवडणूक लावली म्हणजे बिनविरोध होणार होती अशी चर्चा होती, झाली नाही। दादांची इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती, पण सभासदांची काही इच्छा नव्हती, अण्णांची इच्छा नव्हती, त्यामुळे बिनविरोध झाली नाही। त्याच्यानंतर असा विषय झाला की दादांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला, त्याच्यामुळे दादाच्या जास्त जिव्हारी लागल्यामुळं दादांनी पूर्ण ताकदीनं पूर्ण त्यांच्या पद्धतीनं ही निवडणूक हातात घेतली। काय सांगचाल तुम्ही? आता कार्यकर्ते काय आरोप करत होते त्याविषयी काय सांगचाल? आम्हीच आरोप केलेत, ते आता जरा तेजीच आहेत। दादांच्या आशीर्वादाने त्यांना खूप काही मर्यादा भेटल्या आणि तो खूप काही मर्यादा आता काल परवा वाटण्यात आला आहे, त्याच्यावर त्यांनी ती निवडणूक घेतली आहे। सगळ्यात गलिच्छ राजकारण करण्यात आलं यावेळी। स्वाभिमानी शेतकरी वर्सेस मलिदा गँग अशी ही लढाई होती आणि मलिदा गँगचं जरा पार्ट जड दिसते आता, कारण पैसे वाटपच इतकं झालं भरपूर की ते आता ते सांगण्यासारखं नाही। आज त्यांच्या या वागणुकीतून एवढं कळतं की इथून पुढं ग्रामपंचायतीला सुद्धा पैशाचाच बाजार होणार आहे प्रत्येक। ही कधीही ही ग्रामीण भागात आणि या माळेगाव सहकारी कारखान्याच्या इतिहासात ही सगळ्यात वाईट आणि खराब इलेक्शन झालंय। आणि हे दादा तिथं उतरल्यानंतर